Hello friends, welcome to our YouTube channel बालमैत्रीण. आज आपण पाहणार आहोत क्लास 4चा युनिट फर्स्ट मधला लेसन वन ॲट अ टाइम म्हणजे एका वेळी एकच. पाहूया आता या लेसनमध्ये काय आहे. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. काळजीपूर्वक ऐका आणि माझ्यासोबत वाचा. प्रिया लाईक स्वीट्स म्हणजे काय? प्रियाला गोड खायला खूप आवडतं किंवा गोळ्या चॉकलेट असं गोड गोड पदार्थ आवडतात. हर ग्रॅनी हॅड अ जार फुल ऑफ स्वीट्स. पहा इथे तिच्या आजीजवळ काय आहे? एक बरणी आहे. जार जार म्हणजे बरणी ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोळ्या आहेत. पहा इथे चित्रात दिल्यात ना. म्हणजे तिच्या आजीजवळ एक बरणी आहे ज्याच्यात ना खूप साऱ्या गोळ्या आहेत. शी गेव प्रिया वन स्वीट ॲट अ टाइम. आजी तिला एका वेळी एक गोळी देते. बट प्रिया वॉन्टेड मोर, मेनी मेनी मोर. पण प्रियाला खूप साऱ्या पाहिजेत. शी क्विकली पुट हर हँड इन द जार ऑफ स्वीट्स. तिने काय केलं? तिचा हात जारमध्ये घातला. पहा इथे. शी टूक 1, 2, 5, 10 अँड मॅनी. तिने काय केलं? आधी एक घेतली, मग तिला वाटलं नाही अजून पाहिजे, मग 2, मग तिला असं वाटलं नाही अजून, मग 5, 10 आणि मेनी. असं करत करत तिने खूपच घेतल्या. पहा इथे चित्रात दिले त्यांनी. बट हर हँड वॉज स्टक इन द जार. स्टक म्हणजे अडकला. मग तिचा हात काय झाला? बरणीमध्ये अडकला. शी कुड नॉट टेक इट आऊट म्हणजे तिला तो बाहेरच काढता येईना. शी बिगेन टू क्राय. तिने रडायला सुरुवात केली. ओ व्हॉट शॅल आय डू. अरे आता मी काय करू. लेट्स गो ऑफ द स्वीट्स सेड हर ग्रॅनी. तिची आजी म्हणाली, त्या सगळ्या गोळ्या सोड बरं हातातल्या. आता प्रियाचं तर मन नव्हतं, पण हात तर अडकलेला. मग काय करायचं? प्रिया लेट गो ऑफ सम स्वीट्स. तिने थोड्या गोळ्या सोडल्या. स्टील हर हँड वुड नॉट कम आऊट. पण तरीही तिचा हात बाहेर येत नव्हता. वुड नॉट आहे बरं का, हे वुल्ड नाही आहे, ते वुड म्हणायचं त्याला. शी लेट गो ऑफ सम मोर स्वीट्स. तिने आणखी 1-2 गोळ्या तिच्या हातातल्या कमी केल्या. नाव देअर वॉज ओनली 1 इन हर हँड. आता तिच्या हातामध्ये फक्त एकच गोळी आहे. हर हँड केम आउट ऑफ द जार इझिली. आता तिचा हात जारमधून पटकन बाहेर आला. शी बिगेन टू स्माईल. आता तिने स्माईल करायला सुरुवात केली. अँड लुक्ड ॲट हर ग्रॅनी. आणि आजीकडे पाहिलं. ग्रॅनी स्माईल टू. प्रिया सेड, नाव आय विल टेक ओनली 1 ॲट अ टाइम. आता ग्रॅनीने सुद्धा स्माईल केला. आजीने सुद्धा छान हसली आजी. मग प्रिया म्हणाली, आता इथून पुढे मी एका वेळी एकच घेत जाईल. समजलं का लेसन तुम्हाला? पहा बरं का, आपण जास्त गोड खाल्लं पाहिजे का? नाही. आपले दात किडतात की नाही जास्त गोड खाल्ल्यावर. नेक्स्ट पार्ट पाहूया. लिसन अँड रीड अलाउड म्हणजे ऐका आणि मोठ्याने तुम्ही सुद्धा वाचा. ओ व्हॉट शॅल आय डू. अरे आता मी काय करू. व्हॉट शॅल आय टेक. आता मी काय घेऊ. टेक म्हणजे घेणे. व्हॉट शॅल आय से. आता मी काय म्हणू. से म्हणजे म्हणणे. म्हणजे काय? आता त्यांनी पहा आपल्याला इथे काय दिले बॉक्समध्ये. प्रत्येक वाक्य वेगवेगळे हावभाव करून सादर करण्याची संधी मुलांना मिळणार आहे. मुलांनी छोटी छोटी वाक्य वापरून सराव करायचा म्हणजे प्रॅक्टिस करायची. मग पहा इथे त्यांनी नेक्स्ट आपल्याला दिले. सपोज आता तुम्ही आनंदी आहे. ओ व्हॉट शॅल आय डू. मी आनंदी आहे, आता मी काय करू. मग सांगा बरं तुम्ही आनंदी असल्यावर काय करता. समजा मी म्हणेन आय विल डान्स. किंवा आपण आनंदी असल्यावर काय करतो. आय विल हेल्प माय मदर. मी माझ्या आईला मदत करेन, हो की नाही. तसं हे झालं हॅप्पी असल्यावर. नेक्स्ट दिले त्यांनी अँग्री म्हणजे रागावले. पहा इथे पिक्चरमध्ये पण तिचा फेस दिसतोय ना. म्हणजे आपण अँग्री असल्यावर, आपण रागावलेले असल्यावर काय करणार. ओ व्हॉट शॅल आय डू. मी आता रागावली, आता मी काय करू. आपल्यावर काय करतो आपण. मग आता पहा तुम्ही काय तिथे आन्सर देऊ शकता. सॅड म्हणजे दुःखी. ओ व्हॉट शॅल आय डू. मी खूप दुःखी आहे, मी काय करू. मग सपोज आपण दुःखी असलो, आपण काय बरं करतो. आपण कधी कधी आपल्या फ्रेंडसोबत शेअर करतो आपली ती गोष्ट, किंवा आईसोबत करतो, हो की नाही. मग काय म्हणू शकते मी. ओ व्हॉट शॅल आय डू म्हणजे आय एम सॅड. व्हॉट शॅल आय डू. आय विल टॉक टू माय मॉम, हो की नाही. म्हणजे मी माझ्या आईसोबत बोलेन. किंवा आय विल वॉच माय फेवरेट कार्टून.
म्हणजे कार्टून पाहून माझा मूड जरा चांगला होईल. पण शक्यतो कार्टून पाहू नका बरं का, डोळे खराब होतात. डोंट वॉच TV अँड मोबाईल. नेक्स्ट, अफ्रेड. अफ्रेड म्हणजे घाबरलेला. ओ व्हॉट शॅल आय डू, मी आता घाबरलो आहे, आता मी काय करू. आपण घाबरलेलो असलो किंवा सॅड असलो तर आपण असं होऊ शकतं ना, आपले आवडीचे स्टोरी बुक्स वाचले की आपण ते विसरतो ना, मग आपण ते करू शकतो. ओके, तुम्ही तुमचं थिंकिंग करून तुम्ही आन्सर तसे तयार करा छोटे छोटे. नेक्स्ट, रीड अलाउड अँड रिमेंबर. कॉपी द सेंटेन्स इन युअर नोटबुक. म्हणजे मोठ्याने वाचा आणि लक्षात ठेवा आणि हे सेंटेन्स पुन्हा तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करा. मग पहा काय दिलं आहे. आय विल ईट ऑल व्हेजिटेबल्स. मी सगळ्या भाज्या खाईन. व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, ईट म्हणजे खाणे. आय विल नॉट वेस्ट वॉटर. वेस्ट म्हणजे वाया घालवणे. मी पाणी वाया घालवणार नाही. आय विल हेल्प माय फ्रेंड्स. मी माझ्या फ्रेंड्सला, मित्रमैत्रिणींना मदत करेन. आय विल टेक केअर ऑफ माय थिंग्स. मी माझ्या गोष्टींची काळजी घेईन. म्हणजे घेतल्या की त्या वापरल्या की परत जागच्या जागेवर ठेवीन, तोडणार नाही, चुरगळणार नाही असं. नेक्स्ट, लुक ॲट द पिक्चर्स, रीड द वर्ड्स अँड राईट वन ऑर मेनी. मग आता हे शब्द तुम्ही म्हणजे खालचे पिक्चर्स पहा आणि त्याच्यानुसार वन किंवा मेनी लिहा. आता पहा बरं, इकडे एक कॅट आहे, इकडे लिहायचं वन. इकडे खूप साऱ्या कॅट्स आहेत, तिथे लिहायचं मेनी. इकडे पहा, एक माऊस आहे, तिथे लिहायचं वन माऊस. इकडे खूप सारे आहेत, इकडे लिहायचं मेनी माईस. वन फ्लावर आहे, तिकडे लिहायचं वन फ्लावर. खूप सारे फ्लावर्स आहेत, तिकडे लिहायचं मेनी फ्लावर्स. एक आहे म्हणून इथे लिहायचं वन लीफ आणि खूप सारे आहेत म्हणून इथे लिहायचं मेनी लीव्स. आता पहा बरं का, इथे लीफ आहे आणि इथे लीव्स झाले. ओके, प्लुरल फॉर्म करताना लक्षात ठेवायचं, जर शब्दाच्या शेवटी एफ आलेला असेल तर त्याचं अनेक वचन म्हणजे प्लुरल करताना तो एफ काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी VES लावायचं. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. थँक्यू. If you like it, then like it. If you love it, then subscribe it. And don't forget to click on bell icon. Thank you for watching.